आता प्रसन्न पटवर्धन यांनी काही तांत्रिक गोष्टी सांगितल्या, पण त्याच्या मागचे जे धोरण आहे केंद्र सरकारचं आणि स्वाभाविकपणे त्याच पक्ष सरकार असणं राज्य सरकारचं पण, त्या धोरणाकडे मला आपलं लक्ष वेधायचंय. 2019 साली केंद्र सरकारने आत्ताचे जे वाहतूक नियमभंगासाठीचे दंड आणि तडजोड फी आहेत, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दंड हा करायचा अधिकार न्यायालयाला असतो आणि तडजोड फी घ्यायचा अधिकार तडजोडीने हा वाहतूक पोलिसांना असतो, जो आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपला सध्या सक्तीची तडजोड 18 लाख लोकांना करायला सांगितली आहे पुणे पोलिसांनी, तर त्याचं पार्श्वभूमी ती आहे. 2019चा वाहतूक जे नियमभंगाबद्दलचे दंड आणि तडजोड फीच्या रकमा प्रचंड वाढवल्या गेल्या, प्रचंड म्हणजे 10 पट 20 पट. नंतर दुसरा जो त्यांनी नियम बदल केला तो जानेवारी 2026 म्हणजे आता 1 महिन्यापूर्वी त्यांनी जे असं जो नियम बदल केला आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपण सगळेच, म्हणजे आता जे काय आपण इथं पत्रकार आम्ही सगळेजण आहोत, त्या 25-30 जणांच्या गटांमध्ये किमान 10 जणांना तरी मेसेज आलेला असेल मोबाईलमध्ये की तुमचा अमुक अमुक दंड आहे आणि तो तुम्ही भरला नाहीत तर तुमचं लायसन हे सस्पेंड केलं जाईल. हा मुळातच अधिकार पोलिसांना नाहीये आणि त्यामुळे भारतीय संविधानाने जो नैसर्गिक न्यायाचा हक्क सगळ्यांना आपल्याला दिलाय त्याचा भंग होतोय. बचाव करण्याचा अधिकार जो आपल्याला दिलाय, बचावाची भूमिका मांडण्याचा, त्याचा भंग होतोय. त्याच्यामुळं या सरकारने नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे आणि मला आठवण करून द्यायची आहे की 4 वर्षापूर्वी रिक्षा पंचायत आणि टेम्पो पंचायतनी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर एक प्रचंड मोठा मोर्चा काढला होता, ज्याच्यामध्ये टेम्पो चालक हा गळफास घेतोय अशा प्रकारचं दृश्य दाखवलं होतं आम्ही. तो यासाठीच होता, 2019 नंतर ते मोर्चा आलेला होता की या वाहतूक दंडांच्यामुळं वाहतूकदाराला जगणे मुश्किल होणार आहे आणि वाहतूक नियंत्रण शाखा ही वाहतूक महसूल शाखा झालेली आहे. आपल्याकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर गोळा करून सरकार चालतात. प्रत्यक्ष म्हणजे इन्कम टॅक्स, अप्रत्यक्ष म्हणजे जीएसटी. त्याच्यामध्ये आता प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स बरोबर सरकारने आता वाहतुकीचे चलनाद्वारे पैसे गोळा करणं सुरू केलं. त्याचे आकडे ते सांगतायत आणि इथलं प्रशासन अभिमानाने सांगतं की आम्ही एवढे गोळा केले पैसे, तेवढे गोळा केले, इतके कोटी गोळा केले. मला साधा प्रश्न विचारायचा आहे की वाहतुकीचे पैसे गोळा करण्यासाठी तुम्ही धोरणं आखलीत का? पुण्याच्या वाहतुकीची बजबजपुरी का झाली? इथं 50 लाख वाहनं का झाली? तुमच्या धोरणामुळे झाली. वाहतूक इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट नसल्यामुळे झाली आणि ती नीट नाही, रस्ते नीट नाहीत. ते जे स्मार्ट सिग्नल आता आणलेले आहेत ते आपण अधिकारी बदलले की नियमावली कायदे बदलतात वाहतुकीच्या संदर्भात आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. अनेक अधिकारी बदलले की ते नियम बदलतात, ते चलनाच्या बाबतीत नियम बदलतात. असं घडताना आता तरी मी आता जे सांगितलं ते अधिकारी जे बदलतील, पण अधिकाऱ्यांना कोणत्याही धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नियम लागतात ना. मी नियम सांगितले 2019 आणि फेब्रुवारी 26 मध्ये जी नोटिसा पाठवल्या गेल्या त्याचं कारण जानेवारीमध्ये त्यांनी कायदा बदलला आणि इथे जे अधिकारी आले ते पूर्वी डीसीबी ट्रॅफिक इथं होते, त्यांनी ते सगळं सुरू केलं, मोबाईलमध्ये फोटो काढायचा आणि बाकीच्या गोष्टी सुरू करायच्या. आता तर त्यांनी ऍप काढलंय, केशव सांगेल तपशिलात त्याच्यामध्ये की ऍपद्वारे कुणालाही आता त्यांनी म्हटलं 1 लाख पोलीस आम्ही तयार केलेत, म्हणजे नागरिकांमध्ये आम्ही 5 लाख करणार आहोत. कुणालाही फोटो काढायचा अधिकार दिलेला आहे. कसा गैरवापर होतोय त्याची काही उदाहरणं इथं आहेत आमच्याकडे.